काय ना नाही ना काय ना नाही ना काय ना गाणं आमिर खान डायलॉग शाहरुखचा पण मी आहे पुष्कराज आणि ही आहे माझी परिस्थिती. माझ्या या परिस्थितीवर एक शेर अर्ज करतो. फूल है गुलाब का लेकिन पाकळ्याच गळ्या बर का मंडळी गळ्या तो गळ्या मगर उसको कुछ नहीं कळ्या. अभी उसको कुछ नहीं कळ्या तो आपण शोकडे वळ्या. तर मंडळी माझी परिस्थिती कशी असू दे आपण वाटणार आहोत आनंद. चला उघडूया वेडिंग मॉल आणि करूया आपल्या लाडक्या ताईंना कॉल. स्वागत करूया रेणुकाताईचं. नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. पुष्कर राज किती रे पीजे करतोस तू. लग्न समारंभात ना तुझ्यासारखा माणूस असायला पाहिजे. कारण लग्न समारंभ म्हणजे हेवे दावे आले, रुसवे फुगवे आले, मान अपमान आले. त्यात तुझ्यासारखा माणूस असेल ना तर वातावरण कसं हलकं फुलकं होईल आणि लग्न समारंभ एकदम आनंदात साजरा होईल. थँक्यू थँक्यू. हे माणूस जड असलं तरी वातावरण हलकं फुलकं. तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर सुरू करूया आजचा कार्यक्रम. बँड बाजा वरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. रेणुकाताई तुम्ही तुमच्या मानाच्या खुर्चीवर असं नसतं वा. मी आजच्या जोड्यांना इकडे बोलवतो. तर रेणुकाताई एक सांगलीचा मुलगा आणि एक नागपूरची मुलगी पुण्यातल्या कॉर्पोरेट कंपनीत काम करत होते. त्या कॉर्पोरेट मध्ये काम करता करता एकमेकांना कोऑपरेट करायला लागले. मग नंतर एकमेकांना ऑपरेट करायला लागले. पुण्यात आयटी पार्कात भेटलेले ते दोघं आता आयटीत लग्न करायला सज्ज झालेत. चला स्वागत करूया नागपूरच्या प्रांजली जिवेनकर आणि सांगलीच्या प्रवीण शिंदे. अरे लगा 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 आग लावलीस धुरळा आहे की. अरे भावा काय एवढं नाचवत. ही नवरी असली प्रवीण भावा असली म्हणजे नक्की कसली. असली म्हणजे अशी सुंदर. अच्छा अच्छा सुंदर होय आहेच. ठीक आहे त्याचं कळलं पण हे पोट्ट का आवडतं बे तुला. केअरिंग आहे खूप जास्त. केअरिंग आहे. मिक्स होतो लवकर सगळ्यांसोबत. मन मिळावं. बघू बरं कुठे मिक्स होतोस का. इकडे बरं होतेस का मिक्स. यांची स्टोरी म्हणजे कशी आहे माहितीये का रेणुकाताई. लोक बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये असं रुमाल टाकून जागा अडवतात ना. हे दोघं ऑफिसमध्ये एकमेकांसाठी जागा अडवायची. हो. मी लवकर गेलो की माझ्या पीसीवर लॉग इन करून ठेवणार आणि माझी जी बॉटल होती ती साईडच्या पीसीवर आणि कोण जर आलं तर सांगणार इथे बसलेली आहे. अच्छा. पहिले 4-5 दिवस नोटीस केलं सगळ्यांनी. नंतर परत कोण तिकडे आलंच नाही. नंतर आम्ही दोघंच तिथं. अच्छा म्हणजे त्यासाठी लॉग इन करता करता आता लगीन ठरवलं. ठीक आहे. या दोघांची पसंती तर आपल्याला कळली पण यांच्या फॅमिलीजनी काय पसंती दिली आहे ते जरा बघूया. त्यासाठी बोलूया जिवेनकर आणि शिंदे फॅमिलीला. नवीन खातात अंगात
क्या बात आहे, काय उत्साह आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. लग्नासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, संगीतवर डान्स वगैरे. जरा ओळख करून द्या. माझे होणारे सासरे मी तानाजी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि हा माझे होणारे सासूबाई वैशाली. नमस्कार. आणि हे माझे सासरे प्रकाश जिभेनकर. आणि नमस्कार. माझ्या सासूबाई मंजुषा जिबेनकर. नमस्कार. स्वागत तुमचं आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे नागपूर आहे, इकडे सांगली आहे. इकडे काय चाललंय आणि इकडे सगळं चालतंय की. मला विचारायचंय, तुम्हाला हे माहिती होतं का ऑफिसमध्ये काम करायला जातात आणि मग जागा एकमेकांच्या अडवतात? नाही काहीच माहित नव्हतं आम्हाला काहीच कल्पना नाही. पण मग वेळेत घरी पोचायचंच खरे तू? घरी कुठे रूम वर राहायचा, घरी कुठे राहतो. अच्छा. आता गुपित बाहेर हळूहळू बाहेर येते. माझी मम्मी म्हणजे कशी हा. आहे, मी घरी गेल्याशिवाय ती झोपत नाही. माझी म्हणजे नाईट शिफ्ट असते 3 to 12 वगैरे. बरं. शिफ्ट मध्ये आमचं काम असतं ना, म्हणजे कॉल असतोच 12 वाजता गेलास का घरी. बर 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 बर. त्यामुळे तुला असं जास्त उशीर करून उपयोगच नव्हतं. नाही, मी सांगायचो ना, हा पोचलो तू झोप. अच्छा, सांगायचा कुठेही असलं तरी हा सांगायचा. पण प्रांजली, कुठला आहे जिंकून जायची इच्छा आहे, सांग बरं. कोणता जिंकायचा आहे? हा? त्याला विचार. आतापासून त्याला विचारून काय काय. वाव. जे मिळालं ते. हो. आता भरपूर राऊंड आहेत, भरपूर आहेर मिळणार आहे. जरा सगळी एनर्जी एकवटा प्लीज. सगळे बसून घ्या. तर रेणुकाताई, मुंबईचा चमचमीत वडापाव आणि नगरची झणझणीत मिसळ अशी एकत्र तुझ्या पुढे आणली तर तुझी रिॲक्शन काय असेल? आहा, लाजवाब. करेक्ट आहे, लाजवाब. आता तेच होणार आहे, कारण मुंबईच्या चमचमीत नीलवर नगरची झणझणीत आर्या फिदा झाली आणि दोघांनी ठरवलंय आता जोडीने राहायचं, जोडीनं गायचं आणि जोडीनंच नाचायचं. स्वागत करूया नगरची आर्या आणि मुंबईचा नील यांचं. हृदयात वाजे समथिंग, सारे जगवाची खदने, हसते सदा मी हो, हसते उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जमते, वाटते हवे ही गोड फिलिंग. हसते उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जमते, वाटते हवे ही गोड फिलिंग. एक सेकंद, जरा प्रश्न आहेत माझ्या मनात. तुम्ही कितवीत आहात? नाही, तुमचंच लग्न ठरलंय का तुमच्या मोठ्या भावाचं वगैरे? नाही. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं काय म्हणतात, मामाच्या गावाला जायचंय, मामाच्या गावाला जाऊया. पण हा नील हट्ट करायचा, काकीच्या गावाला जायचं. का जायचंस तू काकीकडे, सांग बरं जरा. ऍक्च्युली ही म्हणजे काकींचं जवळचं इथेच राहायची ना, म्हणून त्याच्यासाठीच. अच्छा, ओके ओके. ऍक्च्युली त्याला मी ना लहानपणापासून आवडायचे, बरं. पण त्यांनी कधी सांगितलंच नाही. मग आता रिसेंटली त्याची आई होती तेव्हा त्यांनी सांगितलं डेअरिंग करून. पण मी म्हटलं की आपल्या फॅमिली आहेत रिलेशन्स, आपण असं काही करायचं नाही. मग आपण पुढे बघूयात, इन केस फॅमिली म्हटली तर आपण करूयात, पण आता काही नको. मग तो विषय आम्ही तिथेच ड्रॉप केला. पण रिसेंटली मग माझी आत्या आहे, त्यांनी परत मागणी घातली आणि बाबांना कळलं. मग सगळं एव्हरीथिंग वॉज ओके, तर प्रोसीड केलं. ओके. तर मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आता त्याची उत्तर तुम्ही देऊ शकाल असं वाटत नाही. त्यासाठी आणखी काही नात्यातल्या लोकांना बोलूया. स्वागत करूया आर्या आणि नील यांच्या कुटुंबियांचं.
ह्या माझ्या आत्या आहेत आणि त्या ह्यांच्या मावशी आहेत. माझं नाव सोनाली राजेश पुपाला, मी नीलची मावशी आहे. बर माझं नाव शोभना अजित कासुल्ला, मी नीलची काकू आहे. बर स्वागत आहे. हे माझे मामा आहे आणि त्यांची मुलगी म्हणजे आर्याचं बहीणच आहे ते. माझं नाव श्रीकांत पेंटा. या माझं नाव क्षितिजा मेंगर. नमस्कार, नमस्कार स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. तर त्या काकू कोणत्या? त्यांच्याकडे जायचा हा? या काकूंकडे तू जायचास का? आणि ती तुझी आत्या आहे. हो. तर काकू नीलच्या पालकांच्या ऐवजी तुम्ही आलायत. आता काय माहितीये का हा? की माझ्या जाऊबाई म्हणजे नीलची आई हा. ह्या एक स्टाफ नर्स होत्या आणि आता एक 3 वर्षापूर्वी त्या एक्सपायर झाल्यात. आणि जाऊबाईचा पण बराच विश्वास होता माझ्यावर. त्यानंतर दिराचा पण भरपूर विश्वास होता. एका महिन्यापूर्वीच ते गेलेत. पण मी नीलला मुलासारखं पाहिलं आणि ही माझी मुलगी आणि हा माझा मुलगा, हे एक नातं. समजलं? हे एक नातं जवळ. अगदी अगदी कळतच आहे, तुमच्याकडे बघून कळतच आहे. जनरली असं म्हणतात ना, आई नंतर मावशी असते. इकडे आई नंतर काकी होती आणि मग त्यांनी जागा घेतली. खूप 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 टाळ्या तुमच्यासाठी. खरंच. खूपच तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की नॉर्मली कुठल्याही नवीन संसारात जेव्हा मुलगी पदार्पण करते तेव्हा धाकधूक असते की नवीन लोक आहेत त्यांच्याबरोबर कसं सामावून घ्यायचं. पण ह्या केसमध्ये नात्यातच झालेलं आहे. आर्याचं लग्न ठरलंय त्यामुळे जरा कमी धाकधूक असेल ना आर्या? प्लीज तुम्ही सगळ्यांनी बसून घ्या, मी विनंती करतो. तर चला सुरू करूया आपला पहिला खेळ, जो ठरवणार आहे कोण जिंकणार पहिला आहेर. हा खेळ जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे झी मराठीकडून पहिला आहेर. आणि आज एक गोष्ट वेगळी आहे, मी या दोघींना विचारणार आहे तुम्हाला पहिला आहेर म्हणून काय जिंकायला आवडेल? अत्याधुनिक टीव्ही का अत्याधुनिक वॉशिंग मशीन? टीव्ही. अत्याधुनिक टीव्ही. हो. ओके, जर तू जिंकलीस तर तुम्हाला मिळणार आहे टीव्ही. आणि प्रांजली, तुला काय निवडायला आवडेल? अत्याधुनिक टीव्ही. जी जोडी जिंकेल त्यांना मिळणार आहे एक अत्याधुनिक टीव्ही झी मराठीकडून. नेहमीप्रमाणे हा खेळ समजावतो, अगदी सोपा आहे. या जोड्यांनी एकमेकांना एंगेजमेंट रिंग घातलेलीच आहे. हो. पण मी यांच्यासाठी एक वेडिंग रिंग आणली आहे. अरे वा. या दोघांना या वेडिंग रिंग मध्ये उभं राहायचंय आणि ती वेडिंग रिंग सांभाळत त्या दोघांना वेगवेगळ्या वस्तू उचलायच्या आहेत. अच्छा. जी जोडी सर्व वस्तू उचलेल ती ठरेल विजेती आणि त्यांना मिळेल झी मराठीकडून पहिला आहेर अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट. याच आहेत त्या वेडिंग रिंगा, त्यांनी या अडकवायच्या आहेत आणि या वस्तू उचलून तिकडे ठेवायच्या आहेत. पण रिंगांना अजिबात हात लावायचा नाहीये आणि एका वेळी एक वस्तू तिकडे ठेवायची आहे. ओके, रेडी आहात? येस. सुरू. क्या बात है, क्या बात है. एक वस्तू उचललेली आहे, हाताने उचलत नाहीये, हात लावायचा नाही अजिबात. एका वेळी एकच ठेवायचे. जोरदार जोरदार. हो, कोणी हात लावायचं नाही. हात लावायचं. अरे बापरे, इतक्या पटकन, इतक्या पटकन. अरे हळूहळू. मी पटकन फास्ट. स्टॉप. विक्रमी वेळेत केलेलं आहे. हा, ऑफिसमध्ये नक्की काय करता तुम्ही? खरंच या दोन्ही टीम्सनी ज्या पद्धतीने रिंग्स पण सांभाळली, एक दुसऱ्यांना सांभाळत ते हार्ट्स वेचलेत, त्याच्यामध्ये त्यांचं ट्युनिंग अगदी फार छान दिसून आलेलं आहे. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. असंच तुम्ही रिंगा सांभाळा तुमच्या आजूबाजूच्या संसारात सुद्धा नंतर, म्हणजे थोडंसं सफरिंग कमी होईल तुमचं. क्या बात है, क्या बात है. रेणुकाताई सांग ना, कोण जिंकलं?
या पहिल्या खेळात प्रवीण आणि प्रांजली जिंकलेले आहेत. जोरदार टाळ्या. सो पहिला आहेर मिळणार आहे प्रवीण आणि प्रांजलीला. आणि प्रांजली जे म्हणाली की मला हवाय अत्याधुनिक टीव्ही, त्याप्रमाणे झी मराठीकडून तुला मिळतोय एक अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा, पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला कुठे कुठे जायचं हनीमूनला. राया कुठे कुठे जायचं हनीमूनला. सांगा कुठे कुठं. आता त्याचं उत्तर प्रांजलीच देईल. अजून वेळ आहे, लग्न व्हायचंय. लगेच कुठे कुठे जायचं हनीमूनला. चालले हनीमूनला. मी आपल्या शहरांची नावं का घेत होतो, कारण तीच आहे रेणुकाताई आजची कल्पना. हो का? हा, म्हणजे मी या दोन जोड्यांना शहरांशी रिलेटेड प्रश्न विचारणार आहे. बर. त्यातून मला कळेल यांची केमिस्ट्री कशी येते. अच्छा. प्लीज दोन्ही जोड्यांनी जरा इकडे या. नील आणि आर्याला पहिला प्रश्न एक निवडायचा आहे. मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया की नगरचा चांद बीवीचा महाल. ऑब्विसली मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया. ऑब्विसली मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया. नगरचा चांदबिबीचा महल. क्या बात आहे, नगरचा चांद बीवीचा महाल. ओके, तर दुसरा प्रश्न यांच्यासाठी आहे प्रवीण आणि प्रांजली. तोंडाला पाणी सुटलं. बघ कसा. नागपुरी तर्री पोहे की सांगलीचे भडंग. तरी पोहे. तर्री पोहे. तर्री पोहे. तर्री पोहे जास्त हो चांगलं. हो, हे मीही म्हणे ना. हो हो. सांगतो काय, हे वाचूनच असं तोंडाला पाणी सुटलं. तरी पोहे आवडतात. हा, तरी पोहे एकदाच मी टेस्ट केलेले पण मस्त लागले. परत खावं असं वाटतं. परत खावंसं वाटतं. हा. पण ती बोलवतच नाहीये. ह्या बोलवतच नाही, यांचा हा प्रॉब्लेम. ठीक आहे, आता यांना प्रश्न मी विचारणार आहे. मुंबईचा वडापाव की नगरचा वडापाव. नगरचा वडापाव. नगरचा वडापाव. का बरं नगरचा वडापाव का? मुंबईच्या वडापाव मध्ये काय काय वाटतं? नगरचा वडापाव जास्त फेमस आहे. नगरचा वडापाव जास्त फेमस आहे, तुला आवडतं. हो. पण तुम्ही वडापाव खायला तरी गेलात नाही एकत्र? मुंबईचे पाहुणे नगरला येतात वडापाव खायला. वडापाव खाण्यासाठी. हे पहिल्यांदाच ऐकलं. आमच्याकडचे. ओके, पुढचा प्रश्न आहे. कृष्णामाईचा घाट का अंबाझरी तलाव. अंबाझरी तलाव. अंबाझरी बस. तलाव. विषय संपला. बस, विषय संपला. का बरं तिकडे काय तुम्ही फिरायला गेलात, तिथल्या आठवणी वगैरे आहेत का? नाही, मी गेलेलो नागपूरला ऍक्च्युअली, पण मला नेलं होतं मी तुला. हा का? मग इतकं चांगलं नसेल ते, त्याच्यामुळे लक्षात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. मुंबईची राणीची बाग की नगरचा भुईकोट किल्ला. भुईकोट किल्ला. भुईकोट किल्ला हिचं ठरलेलं आहे. नगरचं काय, नगरचं येऊ द्या. सगळं नगरच. नगरचं, सगळं आम्ही नगरचं. नगरकर. आम्ही नगरकर. क्या बात आहे, क्या बात आहे. पण इकडे तरी गेल्यात का फिरायला? नाही, राणीच्या बागेत गेली. ही प्रत्येक मुंबईच्या ठिकाणी फिरली आहे, बट नगरला मला कधीच नाही घेऊन गेलं. ओ, एक बारीकशी कंप्लेंट पण केली आहे. नगरला फिरायला घेऊन गेली नाहीस. तू एवढी उत्तर देतेस, तू खरं तर त्याला घेऊन जायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी घेऊन जा त्याला. हो नक्की. ओके, तर इकडे आता शेवटचा प्रश्न आहे. अरे परत तोंडाला पाणी सुटलं. काय होतंय, बोलताच येत नाही, इतकं पाणी सुटलं. काय करणार काय? सावजी चिकन की सांगलीचा तांबडा रस्सा. सांगलीचा तांबडा रस्सा. ते आपलं जिथं तिखट स्टार्ट होतं तिकडे त्यांचं पण चिकन तुम्ही खाऊ सावजीचं नाही एंड शकत होतं. ना, तुमच्यानी खाणं नाही. नाही नाही नाही. आमचं जास्त टेस्टी आहे. ओके, सगळे आम्ही जरा घरी जाऊ का? तुमच्या तुमच्यातला हा जो प्रेमळ वाद आहे, संवाद आहे, तो चालू दे. सावजी जो ठरलेला. ठीक आहे, तुमची उत्तरं मला मिळालीत, त्यासाठी तुम्हाला जोरदार टाळ्या. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या खेळाकडे, जो आहे सासू सून अफलातून. हा खेळ जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे खास आहेर कलानिधी ठाणे यांच्यातर्फे पैठणी. ओके, ही पैठणी पटकावण्यासाठीचा खेळ समजावतो, पण त्याआधी प्लीज सेटअप लावा.
तर किराणा भरणं ही एक फार मोठी गोष्ट असते घरी. हो, जबाबदारी असते ती. जबाबदारी असते ती म्हणजे एकत्र भरली तर ती कमी होते. म्हणजे कधी कधी जोडीनी पण किराणा भरतात. ते एक रोमॅन्टिक गाणं पण आहे ना, किराणा तू भरला ना, काही नाही तांदूळ मोरी घेऊन आलीस ना. नाही नाही अरे तू स्वतःच त्याचे लिरिक्स वगैरे तूच लिहिलेस. नाही, मला असं काही वाटलं गाणं नाहीये रे. नाही चुकला, निशाणा चुकला. हा, निशाणा चुकला. पण आपल्याला निशाणा चुकवायचा नाहीये, आपल्याला किराणाच भरायचा आहे. हा, काय करायचंय, सासू सून आणि इकडे तुम्ही दोघींनी मिळून किराणा भरायचा आहे. साधी गोष्ट आहे, पण त्यात एक ट्विस्ट आहे. कारण आपण सोपं काही करतच नाही. या 2 रिंग आहेत, हे फुगे आहेत. सुनबाई, तुम्ही काय करायचंय, रिंगांनी तो फुगा उचलायचा आहे, फुगा फोडायचा आहे. त्याच्यामध्ये जर चिठ्ठी असली तर त्या चिठ्ठीत काय लिहिले ते बघायचंय. त्याप्रमाणे तिकडून एक चिठ्ठी आणायची. म्हणजे फुगा मी फोडला, त्यात लिहिलेला असेल बटाटा, तर बटाटा नावाची चिठ्ठी घेऊन यायची आहे. तू आपापल्या सासूबाईंना द्यायची. मग सासूबाई बघणार काय लिहिलेलं आहे, बटाटा. बटाटा म्हणजे पीठ, बटाटा म्हणजे भाजी. मग आपण तिथे ती चिठ्ठी लावायची. पण सुनबाईंना हाताने फुगे फोडायचे नाहीयेत. हा, काय करायचंय, रिंगच्या साह्याने फुगा उचलायचा आहे. तुमच्या जवळ असलेल्या त्या स्क्रूवरनी फुगा फोडायचा आहे. सगळ्यात आधी जी सासू सुनेची जोडी किराणा मालाची लिस्ट पूर्ण करेल ती ठरेल विजेती. आणि त्यातल्या नवरी मुलीला मिळणार आहे दुसरा आहेर कलानिधी ठाणे यांच्याकडून पैठणी. कळलेलं आहे? सुरू करूया मग गेम. 3, 2, 1 सुरू. अरे तुम्ही रिंगा 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 करेक्ट क्लोज घेतलेले आहेत, रिंगा घेतलेल्या आहेत दोघींनी. येस, रिंगांनी तो फुगा उचलायचा आहे. रिंगांच्या सहाय्याने फुगा उचलते. हा, बरोबर बरोबर बरोबर. हा, भाजी. पालक म्हणजे भजी. पालक म्हणजे काही हरकत नाही, काय हरकत नाही. बरोबर झाली. करेक्ट. कुठली एक भाजी? करेक्ट जमलेलं. भाजी का पालकच आणायचं? पालक. आलं. येस, कम ऑन. तिला पालक मिळालं नाही कारण पालक इकडे पिंक होता. येस बरोबर झालं. येस, व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक. व्हेरी गुड. गवार. भाजीचा काही उपयोग नाही, भाजी झालेली आहे आता तुझी. हा, दुसरा घे. उभं राहायचंय बरं का आर्या, उभं राहायचंय. ते घेऊन उभं राहायचंय. हा, व्यवस्थित. वा वा वा. काय आहे त्यात? रिंग दे. मूग, कडधान्य. कडधान्य उभं राहून करायचंय बेटा. प्रांजली उभं राहून. आता कसं एकदा मूग घेऊन गप्प बसलं की संसार चांगला होईल, उत्तम. हा, मूग आलेले आहेत, ते एक बरं झालं. ओके, आलेले. हिला पण एक चिठ्ठी आलेली आहे. वा, क्या बात आहे. हरभरे आलेले तिकडे. वा, पोळी बरोबर, पिवळ्या पोळी बरोबर खायला हरभरे आलेले. उसळ मिळणार आहे. इथे काय राहिलेलं आहे, इथे काय राहिलेलं आहे, तुळा. क्या बात है. तूर डाळ मिळते का? ओ हो. क्या बात है. वा. जबरदस्त. आणि माझ्या मनात जो प्रश्न आलाय याच्यानंतर तो घाबरत विचारायला लागणार आहे. तुमच्या घरी किराणा कोण भरतं? तुम्ही किराणा? राणाची किराणा भरतील का? मीच भरते. ते किराणा नाही, फक्त राणा किराणा तुमच्याकडे. हो, आपल्याला दिसलेलं आहे की ह्या बाजूला काही भरायचा राहिलाय किराणा आणि इकडे पूर्ण यादी भरलेली आहे किराण्याची. त्यामुळे जिंकतायत आर्या आणि तिच्या मावशी सासू.
मित्रांनो, लग्न म्हटलं की खरेदी करावीच लागते ना. आणि वधूसाठी पारंपरिक हातमागावर विणलेल्या दर्जेदार साड्या खरेदी करायच्या असतील तर एक सुपर ठिकाण आहे, ते म्हणजे कलानिधी ठाणे. यांच्या इथे सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आहे. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी इथे प्रशिक्षित टीम तर्फे स्पेशल व्हिडिओ कॉल शॉपिंगची सुविधा देखील आहे. तेव्हा आवर्जून भेट द्या कलानिधी ठाणे यांना. तसेच त्यांना सोशल मीडियावरही फॉलो करू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग करू शकता www.kalanidhionline.com वर. तुम्हाला मिळतोय आहेर कलानिधी ठाणे तर्फे पैठणी. आता मी तुला विनंती करतो, प्लीज असं नसतं व्हावं. नक्की. रेणुकाताई, आई एकदा जन्म देते पण मुलांच्या आजारपणात खंबीरपणे उभी राहून पुनर्जन्मही देते. प्रांजलीची आई, असं तुमच्या बाबतीत झालंय असं मी ऐकलं. काय झालं होतं नक्की? प्रांजलीला आम्ही नुकतंच स्कूलमध्ये टाकलं होतं. ती 4 वर्षाची व्हायचीच होती. हा तर 15 दिवस ती स्कूलमध्ये गेली. हा त्याच्यानंतर तिला अचानक ताप आला. मग त्याच्यानंतर तिला एकदम ती अशी लुस्त झाल्यासारखी लूज झाली. मग तिला आम्ही मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्यांनी सांगितलं की तिला मॅनेंजायटिस झालाय म्हणून, म्हणजे मेंदूजर झालाय. तर मग दुसऱ्या दिवशी ती अशी बेडवर होती. मी तिला अशी सरकवायला गेली तर तिला एकदम असे झटके वगैरे आले आणि ती कोमामध्ये गेली. तर तर ती मला वाटतं जवळपास 8-10 दिवस कोमामध्ये होती, म्हणजे काही हालचाल न करता. बापरे, 8-10 दिवस? हा, कोमामध्ये. तिचे उपचार सुरू होते. डॉक्टर म्हणाले की आम्ही फक्त उपचार करू शकतो, काही सांगू शकत नाही, म्हणजे तुम्हाला काही म्हणजे आश्वासन देणार नाही आम्ही की हे ठीक होईल वगैरे असं. आणि समजा झाले ठीक तरी पण त्याच्यामध्ये तिच्या याच्यामध्ये काहीतरी कमी राहील, म्हणजे एक तर ती अपंग होईल किंवा तिचं ब्रेन काम करणार नाही, तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही ती. म्हणजे तुम्ही मनाची तयारी ठेवा म्हणाले. मग एक वाढदिवसाच्या आधी 2 दिवस आधी तिला मी डॉक्टर हिच्याशी सतत बोला म्हणत होते. मग आम्ही तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो. बोलणारी डॉल आणली होती आम्ही. मग ती सतत तिच्या उशाशी ठेवून आम्ही तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतो. मग तिने हळूहळू असे थोडे डोळे उघडले. फक्त ती बघून अशी हसायची. मग तिला आता काय करू आम्हाला कळत नव्हतं. मग मी तिच्या बाजूला बसली आणि तिला एक टिंकल टिंकल लिटिल स्टार असे एक तेवढं ओळ म्हणून दाखवली. आता याच्या पुढचं मला काही येत नाही म्हटलं. त्याच्या पुढचं तिने म्हणून दाखवलं प्रांजली. अशा पद्धतीने ती बाहेर आली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा 4था वाढदिवस होता. तो आम्ही दवाखान्यात साजरा केला. आर्याचे बाबा, तुम्ही तर गेली अनेक वर्ष आई आणि बाबा दोघांचं प्रेम देताय. हो. आर्याची आई रेणुकाताई आजारी असते. आर्याला 3 बहिणी आहेत. कसं तुम्ही मॅनेज केलं? उलट मला आनंद वाटतोय मुलींवर. आता ही ज्या घरात दिली तिथं ती सुखी आहे, त्याचा मला आनंद होतो. आता ह्या घरात दिली तिथं सुखी आहे, मला त्याचा आनंद भरपूर होतोय. आता मला मुली आहे ह्याचा खूपच आनंद होतो, कारण का त्या इतक्या जीव लावतात मला. माझं थोडंसं बी दुखलं तर माझ्याकडे त्यांचं इतकं लक्ष असतं.
मुलगा हवा, हे जे काय असतं ना ते काही गरजेचंच नाहीये खरं तर. आपल्या मुली बघा कुठल्या कुठे पोचल्यात. तू म्हणलीस असे मुली काही कमी नाही आणि आर्याच्या बाबांनी भरभरून दिलंय. पण मी असं ऐकलंय की या स्टेजवर तुम्हाला आर्याला काहीतरी गिफ्ट द्यायचंय, द्यायचंय मला, गिफ्ट तिला. द्यायचंय. जे तिला आवडतंय. ओके. तिचं काय झालं, हा. शाळेत असताना मिसेस टीचर होती, हा तर जे लग्नाची एक साडी होती हा ती सारखी तिच्याकडे लक्ष द्यायची. ती म्हणे ही मला घालायची. आई कडक, आई कधी घालून देत नव्हती. हा. आज मी तिला ती साडी गिफ्ट द्यायचं विचार करतो. हो प्लीज आणणार आहे ती साडी. राह में गिर के संभलना सिखाया, नाम दिया पहचान हमें दी, हम जोड़े तो उड़ान हमें दी, सपनों का जहान है पापा, मेरा आसमान है पापा, त्याच्यात आईची माया पण आहे सगळी. आसमान है पापा. मित्रांनो, लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली, तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर, ते देखील त्यांच्या आवडीनिवडी जपून. पिढी दर पिढी चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणारे दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करत आहेत. आणि आजचा शेवटचा खेळ, हा खेळ जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे महाहेर, जो असेल सोन्याची वाटीमणी, आणि ती दिली जाणार आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून. मी स्वतःला शाबासकी देतो. काय गेम आहे हा. वा, यांनी पाया स्ट्रॉंग होणार आहे. हा भक्कम. वा वा. काय करायचंय, या वस्तू तुम्हाला इकडून तिकडे न्यायच्या आहेत बरं का. इकडून तिकडे बादलीत एक एक वस्तू टाकायची आहे, पायानी पास करायचंय. वस्तू खाली पडली तर ती बाद होईल आणि एक वस्तू तिकडे जाई पर्यंत दुसरी वस्तू सुरू करायची नाहीये. आता आपण सुरू करणार आहोत तिसरा खेळ. जोरदार टाळ्या. 3, 2, 1 सुरू. येस, वस्तू घ्यायची एक एक, बरोबर पायानी पास करायचे, खाली लागू द्यायची नाहीये. हा, आता ती वस्तू गेली, ही वस्तू बाद झालीये. ओके, एक वस्तू गेली. रोहन समोर शकते तुम्ही. वरती घे. व्हेरी गुड, ती आरामात. आई दो. पाय मध्ये ही पण गेले. मध्ये पाय टेकवायचं नाहीये, पाय मध्ये टेकवायचं नाहीये. ओ, दुसरी वस्तू माहेर साठी स्पर्धा आहे. हा ठीक. टेकवायचं नाहीये पाय. हा, व्हेरी गुड. शाबास. वा, 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 जमलेलं आहे. शाबास. पुढची वस्तू. हा, हे बघा ही कसं आहे खाली आलं. इकडे पुढे गेले. मस्त. काय करायचं, पुढे गेलेले. घ्या, पाय लांब करा. किती ओके. वरती पाय काय करू? एक वस्तू आतमध्ये गेल्याशिवाय, बरोबर. शाबास. वा, क्या बात आहे. शाबास. तुमची पण एक्सप्रेस सेट धावते. हा, येस. पडली वस्तू बाद. चला, पुढची वस्तू घ्यायची. आरामात, आरामात. गेली. कमॉन व्यवस्थित चाललेलं आहे. जेवढं सरळ ते, रेणुका सरळ सोपं ते दिसतं. तिला. क्या बात आहे. क्या वा, वा, बात वा, वा. आहे. एकदम चाललेली आहे. जोरदार चाललेली एक्सप्रेस. इकडून बापरे. घेतलेली आहे. जेवढं वाटतं आई, तेवढा हा आई, गेम आई. सोपा नाहीये. पाया भक्कम करायचा असेल तर मोठा गेम खेळायला लागेल. शाबास. वा, वा, वा. वा 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 वा. क्या बात आहे. ओके. छान. पुढची वस्तू पास होतीये. सगळ्यांचा पोटाचा एक्सरसाइज होतोय. हा, येस. येस. पाय पुढे जमा करतायत. क्या बात आहे. हाताने वरती करणं. 5, 4, 3, 2, 1 संपलेला आहे हा राऊंड. मोजूया का? मोजूया. तर प्रांजलीच्या टीमचे झालेले आहेत 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 10 11. अख्खी क्रिकेट टीम. वा, इकडे क्रिकेट टीम आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. टाय झालेला आहे. ओके, मग आता टाय ब्रेकर करायला लागेल. ही जी सुपर ओव्हर आहे त्याच्यामध्ये फक्त एक बाटली आहे, ती तिकडून तिकडे पोचवायची आहे. ओके, सर्वप्रथम जी टीम पोचवेल ती विजेता. ठीक आहे. ओके. सो 3 2 1 सुरू. पाडायची नाहीये, एकच बाटली आहे तुमच्याकडे. पाडायची नाहीये, पाडायची नाहीये. पडली. हळूहळू हळू. नीट. हळू. अगदी शेवटच्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी. हरकत नाहीये. खूपच चांगला प्रयत्न होता, खूपच चांगला प्रयत्न होता. जबरदस्त कॉम्पिटिशनच्या नंतर प्रांजलीच्या टीमला मिळतोय महाहेर. पण झी मराठीकडून त्याआधी तुम्हाला आर्या तुम्हाला मिळतंय एक स्पेशल गिफ्ट. तुमचा संसार सदैव चमकत राहण्यासाठी पितांबरी शायनिंग पावडर कडून तुम्हाला मिळत आहे विशेष आहे. थाट लग्नाचा आहेर पितांबरीचा. तांब्या पितळेच्या वस्तू देऊन जपू मंत्र आरोग्याचा. आणि जिंकलेल्या जबरदस्त जोडीला त्यांच्या नवीन आयुष्यातील प्रत्येक क्षणासाठी सोनाटा वॉचेस कडून खूप खूप शुभेच्छा. आणि सोनाटा तर्फे मिळतोय तुम्हाला एक स्पेशल आहेर. लग्न म्हणजे खरं तर एक परंपरा. दोन कुटुंब एकत्र येतात ती विश्वासाच्या बळावर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी देखील 60 वर्ष सुवर्णमय परंपरा जपली आणि वाढवली. तीच मुळात ग्राहकांच्या विश्वासावर, ते देखील त्यांच्या आवडीनिवडी जपून. पिढी दर पिढी चाललेला हा प्रवास आजही ग्राहकांच्या सेवेत तत्पर आहे व प्रत्येक पिढीला आकर्षित करणारे दागिन्यांनी आपल्या ग्राहकांना देखील आकर्षित करत आहे. आणि आता आजच्या भागात विजेत्या नवरी मुलीने जिंकला आहे महाहेर. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीपणी. पुष्कराज, आज तुला ना एक सरप्राईज द्यायची इच्छा आहे. मला कारण काय की मी बघत असते तुला इकडे जोड्यांनी अशा जोड्या येतात आणि तू एकटाच असतोस. तर तुझी ती जी काय तळमळ आहे ना मला बघवत नाही रे. म्हणून मी तुझ्यासाठी एक स्थळ शोधलंय. फायनली तुला फार आवडेल. थँक्यू. मला तेच ना यांच्याकडे बघून कॉम्प्लेक्स आला होता. कधीच झालं पाहिजे होतं. बघ, फायनली अतिशय सुंदर आहे. ते पाहिल्यानंतर तुझे डोळे एकदम दिपून जातील. उत्साह संचारेल आणि तू त्या स्थळावर मनापासून प्रेम करशील. प्लीज रेणुकाताई, प्लीज रेणुकाताई, आता कुठे लवकर दाखवा. मंडळी आता प्लीज माझ्या लग्नाला यायचं. सगळ्यांनी यायचंय माझ्या लग्नाला. हो थांब जरा, आणतेच तिला. क्या बात है यार, क्या
अरे बघितलं पण नाहीयेस आणि क्या बात आहे. नाही नाही कळतच आहे. ऑराच आहे एवढा मस्त. हो हो हो. वा वा थँक्यू. हा तुमचा चॉईस म्हणजे काय. वा वा येस. बघूया कुठलं स्थळ आहे ते. ओके बघूया. अरे मी तिकडे वरू का. इकडे हे जरा उघड. ह्यात अच्छा. स्थळ आहे महाबळेश्वर. हे स्थळ आहे. जरा तिकडे जा आराम कर. नाही हिने फक्त ते एनवलप आणलंय त्याच्यासाठी आहे. अच्छा. थँक्यू. अजून म्हणाल अरे पुष्कराज आज 1 एप्रिल आहे ना, तर असं काहीतरी करायला पाहिजे की नाही. रेणुकाताईंनी एप्रिल फुल बनवलंय. एप्रिल फुल पीजे. तुझी हवा लागली मला पीजेची. ठीक आहे हरकत नाही. थँक्यू. तर मंडळी वेगवेगळ्या शहरांपासून सुरू झालेला हा आजचा प्रवास वेगवेगळ्या भावनांची वळणं घेत आता इथे शेवटपर्यंत पोहोचलाय. पण हा शेवट नाही, ही आहे सुरुवात. कारण इथे आहेरांची बरसात आहे. तेव्हा भेटू पुढच्या भागात. तुम्ही पाहायला विसरू नका बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट. प्लीज काळजी घ्या.